तर बघा मैत्रिणींनो, आपण वर्षभरात जी रेसिपी करतो, बऱ्याच अशा रेसिपी असतात की त्यामध्ये आपल्याला ओला वाटाणा लागतो. पण सीझन संपल्यानंतर ओला वाटाणा आपल्याला मिळत नाही आणि बाहेरून जर आणायचं ठरलं तर महागाई असतो, त्यामध्ये केमिकल असतं, रंग असतो, त्यामुळे आपल्या शरीरासाठी हेल्दी नसतं. अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्या घरी जर ओला वाटाणा असेल तर हाच ओला वाटाणा आपण घरीसुद्धा वर्षभर साठवू शकतो. अगदी सहज आपण साठवू शकतो. आता बघा बाजारामध्ये भरपूर प्रमाणात ओला वाटाणा येतो आहे, तर तो घेऊन आपण आत्ता जर वर्षभरासाठी साठवून ठेवला तर आपल्याला रेसिपी करायला अगदी सोपं जातं. चला तर मग हा वाटाणा आपण कसा साठवायचा ते आज आपण पाहणार आहोत. तर बघा मी 1.5 किलो वाटाण्याच्या शेंगा अशा छान अशा सोलून घेतलेल्या आहेत. अगदी त्यातलं खराब असे दाणे बाजूला काढलेत. वाटाण्याच्या जे शेंगा आहेत त्या खराब नकोत किंवा वाटाण्याचे दाणेसुद्धा खराब नकोत, एकही नकोत. आपण सगळे निवडून वगैरे घेतलेले आहेत. तर आता 2 पाण्याने मी वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता वाटाणे बुडतील एवढं पाणी मी गॅसवरती उकळायला ठेवलेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकायची आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं. आता मस्त अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत वाटाणा. तर आता झाऱ्याच्या साहाय्याने पाणी पूर्ण निथळून आपण त्या पाण्यामध्ये वाटाणा टाकायचा आहे. आता बघा ही उकळण्याची जी पाण्याची प्रोसेस आहे ती पूर्णपणे बंद होते, कारण वाटाणा हा जरासा थंड आहे. आता हे जे वाटाणे आहेत ते तळाशी जातात आणि नंतर पुन्हा थोडेसे गरम झाल्यानंतर आता हे पुन्हा पाण्यावरती तरंगतात. तर बघा हलवून घेतलं आहे. आता हळूहळू करून सगळे वाटाणे पाण्यावर तरंगतील आणि जेव्हा पुन्हा उकळी यायला लागेल त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा. आता हलवून घ्यायचं आहे. बघा तुम्ही आता वाटाण्याचा रंगसुद्धा थोडासा हलकासा डार्क झालेला आहे. आता हलवून घेऊन आपण आता पाण्याला उकळी येण्याची थोडीशी वाट बघूयात. आता बघा हळूहळू करून पाण्याला आता उकळी यायला लागलेली आहे. हे बघा आता आपण करणार आहोत गॅस बंद. आता बघा गॅस बंद केल्यानंतर आता पुन्हा झाऱ्याच्या साहाय्याने आपण आता पाण्यामध्ये हे वाटाणे टाकायचे. तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी बर्फाचं पाणी घेतलं आहे आणि बाटलीतसुद्धा फ्रीजमध्ये पाणी होतं ते सुद्धा पाणी मी त्यामध्ये घेतलं आहे. म्हणजे अगदी थंड पाणी आपल्याला ह्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने निथळून हे वाटाणे पुन्हा आपण आता त्या पाण्यामध्ये टाकायचे. म्हणजे एकदम उकळत्या पाण्यातून आपण थंड पाण्यामध्ये हे वाटाणे टाकणार आहोत. आता बघा ह्या पाण्यामध्ये वाटाणे टाकल्यानंतर वाटाणे आता तळाशी जातील. तर ही प्रोसेस जी आहे दोन्हीही विरुद्ध आहेत. अगदी गरम पाण्यातून आपण थंड पाण्यामध्ये हे वाटाणे टाकलेत. आता हे सगळे मिक्स करून घ्यायचेत. बघा हळूहळू करून हे तळाशी जातात. आता 5 ते 10 मिनिट या पाण्यामध्ये आपण वाटाणे तसेच ठेवायचे. आता तोपर्यंत आपण सुती कापड व्यवस्थित अंथरून घ्यायचं आहे. आपल्याला फॅन खाली हे सुकवून घ्यायचे आहेत आता वाटाणे. तर पुन्हा झाऱ्याच्या साहाय्याने पाणी निथळून आपण आता हे सुती कापडावरती छान असे पसरून घ्यायचे. तर आता हे वाटाणे आपण आता 6 ते 7 तासासाठी फॅन खाली सुकवून घ्यायचे. जरी फॅन नसेल तरीसुद्धा आपल्या घरातल्या हवेवरती सुद्धा हे सुकवले तरीही चालतील, पण उन्हामध्ये अजिबात घालू नका. अगदी पातळसा थर देऊन आपण आता हे वाटाणे सुकवून घेणार आहोत. तर तुम्ही जर रात्रीचं ही जी प्रोसेस केली तर तुम्ही रात्रभरसुद्धा हे सुकवून घेऊ शकता किंवा दिवसा जर ही प्रोसेस केली तर 5 ते 6 तास तुम्ही हे फॅनखाली सुकवू शकता. तर बघा अगदी पातळ असा थर दिलेला आहे आणि 5-6 तासातच ह्या वाटाणे अगदी छान असे सुकलेले आहेत. तर बघा आपले तयार झालेले आहेत हे वाटाणे आपल्याला वर्षभर साठवून ठेवण्यासाठी. तर आता आपण काय करणार आहोत, एक जिपलॉकच्या कॅरीबॅग घ्यायच्यात, म्हणजे अगदी हवाबंद असतात, त्या अगदी फिट्ट बसतात. अशा कॅरीबॅगमध्ये अशा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपण हे भरून ठेवणार आहोत. तर आता 2 प्लॅस्टिकच्या पिशव्या मी घेणार आहे एवढ्या वाटाण्यासाठी. अगदी एकाच पिशवीत दाटसर भरू नका, मग ते लवकर खराब होतील. अगदी थोडेसे मोकळे असे 2 पिशव्यांमध्ये भरा. तर आता मी 2 पिशव्यांमध्ये भरून घेते. तर बघा आपण 2 कॅरीबॅगमध्ये जिपलॉकच्या कॅरीबॅगमध्ये मस्त असे भरून ठेवलेले आहेत. तर आता हे फ्रीझरमध्ये आपण ठेवायचे.
आणि हवे तेव्हा आपल्याला वर्षभरासाठी आपल्याला हे वाटाणे उपयोगात येतात आणि आपल्याला रेसिपी सहज करता येते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये.